नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी ए.पी. देशमुख। तर शेतकरी बंधूंनो, आता आर्थिक वर्ष 2026-27 सुरू झालेले असून येत्या खरीप हंगाम मध्ये ज्याही शेतकऱ्यांना आपल्या शेतावरती फळबाग लागवड करायची असेल, जसे की पेरू असेल, तुमचा आंबा असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, सीताफळ असेल, कुठल्याही प्रकारचे जर आपल्याला फळबाग लागवड करायची असेल तर शासनाकडून फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान दिले जात असते। तर ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची असेल त्यांनी 30 एप्रिल पर्यंत आपले अर्ज सादर करावेत। तर जर लिंबू वर्गीय पीक जसे की संत्रा, मोसंबी किंवा लिंबू असेल, यासाठी आपल्याला लागवड करायची असल्यास आपला माती परीक्षण रिपोर्ट सादर करणे महत्त्वाचे असते। त्याकरिता आपण ज्याही शेतात आपल्याला फळबाग लागवड करायची आहे त्या शेतातील आता माती परीक्षण करून घ्यायचे आहे आणि अर्जासोबत आपण त्याचा माती परीक्षण रिपोर्ट सादर करायचा आहे। सोबत आपण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ देणार आहे, त्यामुळे आपल्याला जॉब कार्ड कंपल्सरी आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांनी आपले नाव कृती आराखड्यात समाविष्ट असेल तर आपण ग्रामपंचायत ठराव सोबतच रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजे MRGS किंवा जी रामजी, आता नव्याने त्याचे नाम रिनेम झालेले आहे, तर या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता। तर शेतकऱ्यांनी आपल्याकडे अर्ज सादर करावेत। अर्जासोबत आपल्याला स्वतःचे वैयक्तिक कागदपत्र जसे 7/12 आहे, 8 आहे, नकाशा आहे, हे कागदपत्र, जॉब कार्ड, माती परीक्षण रिपोर्ट जर संत्रा पीक असेल तर, जर संत्रा पीक नसेल तर दुसऱ्या इतर पिकासाठी आपल्याला किंवा लिंबू वर्गीय पीक सोडून इतर कुठल्याही पिकासाठी आपल्याला माती परीक्षण रिपोर्ट लागत नाही। तर ही योजना 100% अनुदानावरती आहे। कुशल अकुशल या प्रकारचा निधी असते। शेतकरी बंधूंनो, आपण जर लवकरात लवकर अर्ज सादर केले तर आपल्याला लवकर मान्यता मिळून आपण येत्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे जून जुलै मध्ये आपण लागवड करू शकतो। लवकर मान्यता मिळाल्यानंतर आपला कलमा चांगल्या प्रकारच्या निवडता येतील आणि लागवड सुद्धा चांगल्या प्रकारची होते। तर ज्याही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत। तर अर्ज सादर करताना परिपूर्ण प्रस्ताव सादर करायचा आहे। फळबाग लागवड करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा। या योजनेमध्ये आपल्याला 100% अनुदान मिळतं। त्याच्यामध्ये म्हणजे आपण त्या फळबाग लागवड ज्या शेतामध्ये करणार त्या शेतामध्ये आपण फळबाग लागवड करण्यापासून ते खत देण्यापर्यंत, आंतरमशागत, पाणी देणे, या सर्व बाबीसाठी आपल्याला याचा मजुरीच्या स्वरूपामध्ये अनुदान मिळते। तर चांगली योजना आहे। तर शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे। तसेच आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, जेणेकरून ज्यांनाही लाभ घ्यायचा असेल ते लवकरात लवकर लाभ घेऊ शकतील। तरी सर्वांना विनंती करण्यात येते की आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा। तर शेतकरी बंधूंनो, आपला रोजगार हमीच्या योजनेअंतर्गत संपूर्ण माहितीसाठी आपण मला संपर्क करू शकता किंवा सोबत एक व्हिडिओ टॅग केलेला आहे, तो व्हिडिओ आपण बघू शकता। त्याच्यामध्ये सर्व डिटेल माहिती दिलेली आहे। तसेच जे रोजगार हमी अंतर्गत पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करावेत। तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करण्यात येते की लवकरात लवकर अर्ज करावेत। तरी कवठा, किनखेडा, लिंगा, पेनबोरी, देगाव, वाडी राहतात येथील शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत। अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क करावा। तरी सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद।